बरेच प्रकारचे केसेस हाताळलेले आहे। त्यामध्ये एक अशा पद्धतीची केस असते ज्याच्यामध्ये म्हटलं जाते घटस्फोट। घटस्फोट मध्ये नवरा आणि बायको आपल्या लग्नाचं विच्छेदन करून वेगळे वेगळे राहण्यासाठी कोर्टामार्फत केस करतात। सहसा हिंदू कायद्याच्या अंतर्गत डिवोर्स घेतला जातो, घटस्फोटाची ऍप्लिकेशन केले जाते। पण हिंदू कायद्यामध्ये सेक्शन 2 प्रमाणे जे पण लोक अनुसूचित जमातीचे लोक आहे त्यांना हिंदू कायदा हा लागूच होत नाही। आता लागू होत नाही तर त्यांना डिवोर्स भेटणार कसं? मग ते समोर येतात आणि म्हणतात की बाबा आम्ही गोंड समाजाचे अनुसूचित जमातीचे लोक आहेत, आम्हाला आता डिवोर्स पाहिजे। तर त्यावेळेस कोर्ट त्यांना विचारतो की तुम्ही कोणत्या देवाला मानता, तुम्ही कोणत्या मंदिरामध्ये जाता, तुम्ही किती देव आहे, तुमची परंपरा काय आहे, तुमच्या चालीरीती काय आहे, हे सांगणं लोकांना कठीण चाललं जाते। आणि जेव्हा हे लोक सांगू शकत नाही तेव्हा ते कोर्टामध्ये जाऊन असं म्हणतात की नाही बा आम्ही तर लक्ष्मीला मानतो, आम्ही तर रामला मानतो, आम्ही तर कृष्णाला मानतो। आणि कोर्ट त्याच्यावर असं म्हणतं की जर तुम्ही स्वतःच्या देवी देवतांना नाही मानत, तुम्ही स्वतःच्या मंदिरामध्ये नाही जात, तुम्ही स्वतःची संस्कृती नाही पाळत आणि तुम्ही जर हिंदूकरण मध्ये विलीन होऊन राहिले तर तुम्ही हिंदू आहात आणि त्यामुळे मग तुम्हाला हिंदूचा दर्जा देऊन मग हिंदू कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला फारकत दिलं जाते। हे फारकत घेण्याच्या पद्धतीमुळे पुढील 10 वर्षानंतर आपल्याला हिंदूमध्येच मोजले जाऊ शकते। आणि जर एकदा आपण हिंदूमध्ये आलो तर आपल्याला मिळणारं आरक्षण, आपल्याला मिळणारी सवलती, ज्या आश्रमशाळा आहे, ज्या स्कॉलरशिप आहे, ज्या सरकारी नोकरीमध्ये आपल्या जागा राखीव राहतात, या सर्व चालल्या जातात। आणि ते वाचवण्यासाठी आपल्या प्रत्येकावर जबाबदारी आहे की आपण आपली संस्कृती जपावी, आपण आपल्या मंदिरामध्ये जावं, आपण आपले देवी देवतांना मानावं। आणि या कामामध्ये या गावकऱ्यांनी जे केलेलं आहे हे मंदिर बांधणे, हे आपल्या संस्कृतीला फॉलो करण्यासाठी हे खूप मोठा पाऊल आपल्या सर्व लोकांनी घेतलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला